नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी आंब्याच्या पानाचं तोरण बनवलं आहे पैठणी कापडामध्ये आणि छोटंसं बनवलं आहे, ते देवघरासाठी बनवलेलं आहे. तर मी त्याचीच इथं उंची घेतलेली आहे 6.5 इंच आणि त्याच खालच्या साईडने 4 इंचवर माप करून 1.5 इंच रुंदी घेतलेली आहे आणि वरच्या साईडला पाण्याचा जो भाग आहे तिथं 1 इंच माप घेतले आणि अशा प्रकारे आपल्याला त्याला पानाचा आकार द्यायचा आहे. मध्यभागी थोडं जास्त घेतले कारण पानाचा आकार थोडासा मोठा असतो, मध्ये आकार पण छान येतो आपला बनवायला. तर इथं मी अशा प्रकारचे खडूने खून करून कट करून घेतलेले आहे. अगदी सोप्या पद्धतीने एकदम बघा, कुणालाही सहज बनवता येईल अशी सोपी पद्धत सांगितलेली आहे. अशा प्रकारे हे एक पान कट झालेलं आहे, मी करून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारे मला 5 पानांचं तोरण बनवायचं आहे. छोटं बनवायचं आहे देवघरासाठी, त्याच्यामुळे 5च पानं बनवलेले आहेत. तर अशाच प्रकारे याच मापावर अस्तर आणि मेन कापड पैठणीचं मी इथे 5 कट करून घेतलेले आहेत. तर हे बघा, पैठणीचे 5 आणि अस्तरचे 5 असे मिळून आणि कॅनव्हास पेपरचे 5 भाग असे कट करून घेतलेले आहेत. तर ते आपल्याला आता जोडून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम पैठणीचं कापड खाली ठेवायचं, नंतर अस्तर आणि नंतर कॅनव्हास पेपर आणि त्याला पिन लावून घ्यायची, कारण आपलं शिलाई मारताना इकडे इकडे कुठे हलवू नये, तिन्ही भाग एकावर एक व्यवस्थित राहावे यासाठी पिन लावून घ्यायची. तर आता हे वरती मला थोडा काठ लावायचा आहे तोरणाला, त्याला अस्तर खालच्या साईडने लावून घ्यायचे. तर पान कसं जोडलं आहे बघा, मध्यभागी बरोबर पिन लावली आणि साईडने कॅनव्हास पेपरवर शिलाई मारली आणि साईडचे दोन्ही भाग थोडे थोडे जास्त कट केलेले आहेत आपण. मग नंतर शिलाई मारल्याच्या नंतर साईडचे भाग व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि साईडला थोडंसं कट मारून घ्यायचं आणि नंतर आपल्याला आतील बाजू बाहेर काढायची अशा प्रकारे. आणि पानाचा जो टोक आहे तो व्यवस्थित बाहेर काढला गेला तर शेप आपला एकदम छान दिसतो आणि फिनिशिंग दिसते बघा छान. अशा प्रकारे बघा आपलं पान तयार झालेलं आहे. त्याच्यावर आपण आता दाब शिलाई करून घेणार आहोत. तर दाब शिलाई मारताना पानाचा जो खालचा टोक आहे ना, त्याच्यावर व्यवस्थित शिलाई मारायची, त्यामुळे फिनिशिंग पण छान दिसते. एकदम सोपं आहे बघा. हे बघा, अशा प्रकारे आपले एक पान तयार झालेले आहे. अशाच प्रकारे मी इथे 5ही पानं तयार करून घेतलेली आहेत आणि नंतर आपल्याला ते मेन जो काठ आहे त्याच्यावर अशा प्रकारे जोडायचे. आता तुम्ही तुमच्या अंदाजानुसार जोडू शकता किती अंतर ठेवायचं 2 पानांच्यामध्ये. तर माझं छोटं असल्यामुळे मी इथं 2 पानांच्यामध्ये 1.5 इंच अंतर ठेवलेलं आहे. अशा प्रकारे पानं मांडून घेतलेली आहेत. मांडल्यानंतर त्या प्रत्येक पानाला पिन लावून घेतली, कारण शिलाई मारताना ते हलू नये आणि इकडे तिकडे जाऊ नये. पिन लावून घ्यायची व्यवस्थित, म्हणजे अजिबात हलत नाही. आणि नंतर आपल्याला त्याच्यावर अस्तर मांडून घ्यायचे. तर अस्तर अशा प्रकारे मांडायचं आणि असं जोडून घ्यायचं. हे बघा, जोडलं आहे मी आता. पिना सगळ्या काढून घ्यायच्या व्यवस्थित आणि नंतर पलटी करून घ्यायची पान. हे बघा, अशी प्रॉपर फिनिशिंग आपली आलेली आहे. नंतर याच्यावर वरतून दाब शिलाई मारून घ्यायची आणि अस्तरमध्ये थोडंसं फोल्ड करून वरच्या पण साईडला शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे आपलं फिनिशिंगमध्ये एकदम तयार झालेले बघा. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, आपलं प्रॉपर फिनिशिंगमध्ये तोरण तयार झालेलं आहे. तर हे आपण देवघराला लावून घेऊ. साईडने 2 त्याला छोट्या छोट्या दोऱ्या बनवलेल्या तयार झालेला आहे. लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.